मी पाहिलंय, मी अनुभवलंय. गावगाड्यामधला शेतकरी आज ज्यावेळेस मी दुपारी गावामध्ये जात होते त्यावेळेस गावात सुद्धा दिसत नव्हता. कापूस वेचायला बाहेर चालतात, गावात तुम्ही भेटत सुद्धा नाही. अरे कापसाने आमचे घर भरले, कापूस चांगला फुटलाय, परंतु हा कापूस जर आपण बाजारात घेऊन गेलो तर त्या कापसाने आपला खिसा भरण का नाही याची शाश्वती आज नाहीये. अशा परिस्थितीमध्ये आपण संघर्ष करतो आणि तुम्ही त्यांचे हे प्रश्न मांडत नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न सुद्धा तुम्ही सभागृहात मांडत नाही. आज आमचा इथलचा एक भावी आमदार आहे, तालुक्याने त्यांना कायमच भावी ठेवण्याचं काम केलेलं आहे. मला अपेक्षा आहे की ह्यावेळेस सुद्धा आमचा तालुका त्यांना भावी ठेवल्याशिवाय राहणार नाही. कारण 60-70 वर्षापासून आमच्या बापाने यांच्या सतरंजा उचलण्याचं काम केलं, आमच्या बापाने यांचं चपला धुण्याचं काम केलं, चपला पुसण्याचं काम केलं. पण ज्यावेळेस सामान्य शेतकऱ्याची पोरं आज निवडणुकीच्या रणांगणात उतरतात त्यावेळेस त्यांना पोट दुखायला लागलेले. यांना वाटत नाही की आमची सभा अशी व्हावी, त्यांना आजही वाटतं की आम्ही त्यांच्या सतरंजा उचलल्या पाहिजे. तो भावी आमदार काय म्हणला परवाच्या दिवशी की अरे मला आमदार व्हायची गरज नाही, मला काही त्याच्या वस्तून आणलं नाही, पण माझ्या बापाचं स्वप्न आहे की मी आमदार झालो पाहिजे आणि म्हणून मला मतदान करा. इथलच्या सगळ्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना आणि सामान्य शेतकऱ्यांना आणि मतदारांना मला प्रश्न विचारायचा आहे. इतक्या दिवसाचं आपल्या बापाचं स्वप्न होतं की आपल्या बापाच्या कापसाला 15,000 रुपयाचा भाव, सोयाबीनला 8,000 रुपयाचा भाव भेटला पाहिजे, पण आपल्या बापाचं स्वप्न यांनी 60-70 वर्षापासून पूर्ण केलं नाही. आणि मग यांच्या बापाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण मतदान का करायचं, आपण त्यांचे बटन का दाबायचे, हा मला या निमित्तानं प्रश्न विचारायचा. दाबले ना आम्ही बटन 60-70 वर्षापासून. एक नेता तालुक्यातला असा की आज ते निवडणुकीला उभे आहेत. आज तालुक्यातल्या लोकांनी त्यांना 15 वर्ष या तालुक्याचा आमदार केलं, पण त्यांना एकही प्रश्न मांडता आला नाही. पण तालुक्यातले लोक म्हणले जाऊ द्या बाबा, घरामध्ये गेल्यानंतर गोड बोलतोय माणूस, पाठीवरून कौतुकाची थाप टाकते आणि म्हणून या तालुक्यातल्या नेत्याला 15 वर्ष या तालुक्यातल्या लोकांनी आमदार केलं. परंतु आज हा नेता गावागावामध्ये येत आहे आणि काय सांगतात ते की माझी शेवटची निवडणूक आहे, मला मतदान करा, माझी शेवटची निवडणूक आहे, मला मतदान करा. ठीक आहे, आतापर्यंत 15 वर्ष तुम्हाला निवडून दिलं, आज लोकांना तुम्ही भावनिक करतायत, पण एक शब्द द्या, या निवडणुकीमध्ये शेवटचं मतदान घ्या, पण पुढच्या वेळेस तुम्ही पुन्हा 5 वर्षांनी पोराला घेऊन येतात आणि तेव्हा म्हणतात माझ्या पोराची पहिली निवडणूक आहे, माझ्या पोराची पहिली निवडणूक आहे, मतदान करा. म्हणजे पिढ्या तुमची शेवटची निवडणूक आणि तुमच्या पोराची पहिली निवडणूक, गेले आमचे 10 वर्ष वायाला. अशा परिस्थितीमध्ये आम्ही संघर्ष करतो. अरे काय गुण नाही आमच्यामध्ये, आम्ही सभागृहामध्ये प्रश्न मांडू शकतो. वय वर्ष 28 आहे माझं, वय वर्ष 28 मध्ये काय केलं, शेतकऱ्यांसाठी 5 गुन्हे दाखवले. कशामुळे दाखवले, आज पीक विम्यासाठी संघर्ष केला, दुधासाठी संघर्ष केला, आंदोलन केले, कापसासाठी संघर्ष केला. आणि ज्या वेळेस देवेंद्र फडणवीस मराठवाड्याच्या मातीमध्ये आले त्यावेळेस मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे यासाठी त्यांच्या विरोधात लढणारी वाघिणी पूजा मोरे होती, त्यांचा ताफा आणणारी पूजा मोरे होती. मी चॅलेंज देऊन सांगते तुम्हाला, त्यांच्या घराला जन्माला आलेले एकही पोरग हे करू शकत नाही. पण आमचं दुर्दैव आहे, पंडिताच्या घरामध्ये, पवारांच्या घरामध्ये एखादा पोरग जन्माला आला की अख्खा तालुका म्हणतो भावी आमदार जन्माला आला, भावी आमदार जन्माला. त्यांच्याच घरात परत भावी आमदार जन्माला होते आणि आपल्या घरामध्ये एक जण डबल रोटीवाला, एक जण भंगारवाला, टपरीवाला, सीएसटी सेंटरवाला आणि आमदारच कसं त्यांच्या घरामध्ये जन्माला येतात. अरे 60-70 वर्षापासून हेच केलं ना आपण, पण आम्ही जेवढे भाषण करतो का, मी चॅलेंज देऊन सांगते, पवार पंडिताच्या घरातलं एक सुद्धा पोरग एवढं सुद्धा भाषण करू शकत. पण आमचा दुर्दैव, आमचा जन्म हा गरीब कुटुंबामध्ये झाला आणि त्यांचा जन्म हा श्रीमंत कुटुंबामध्ये झाला आणि म्हणून तुम्ही आजपर्यंत त्यांना गावात गाणं वाजत गाजत आणलं, त्यांच्या समोर सतरंजा आचरल्या, त्यांच्या समोर पाय पडण्याची सुद्धा भूमिका घेतली. आता हे थांबलं पाहिजे. लढणारी नवीन पोरं या तालुक्यामध्ये तयार होत आहेत आणि त्या निमित्तानं या लढणाऱ्या लेकरांना जपण्याचं काम इथलच्या मतदारसंघातल्या प्रत्येक माणसाला करावं लागणार. का करावं लागणार आहे, मी पाहिलं, सिरसदेवीमध्ये गेले होते, व्यापाऱ्यांच्या भेटीगाठी घेत होते, व्यापाऱ्यांना भेटायला निघाले, पहिल्या दुकानातून 3ऱ्या-4थ्या दुकानापर्यंत जाईपर्यंत मालक दुकान सोडून गेले, जस काय चोरा आले एका बाजूनं. म्हणजे मालक सुद्धा त्या ठिकाणी, व्यापारी सुद्धा आमचा भयभीत होता. सर्वसामान्य एका शेतकऱ्याच्या मुलीचं पॉम्पलेट सुद्धा हातामध्ये घेण्याची त्याच्या मतदारांनी हिंमत दाखवली नाही. एवढी दाब दडपशाही काय, आणि तुमच्या दाब दडपशाही आणि या तालुक्याचा श्वास मोकळा करण्यासाठी ही सामान्य शेतकऱ्याची मुलगी लढते. कारण की मी ठरवलेलं आहे, 100 दिवस लाचार म्हणून जगण्यापेक्षा पूजा मोरे 10 दिवस जगन पण वाघिणी सारखं जगन, हा निश्चय मी केलेला. पण मला असं वाटतं ना की तुम्ही
सुद्धा वाघासारखं जगलं पाहिजे, पण तुम्ही वाघासारखं जगताना या तालुक्यामध्ये मला दिसत नाहीये ना. आणि म्हणून एक बाप म्हणून तुमच्या प्रत्येकामध्ये मला भाऊ दिसतो, दादा दिसतो, मामा दिसतो, काका दिसतो, बाप दिसतो. आणि मला वाटतं की माझ्या तालुक्यातला प्रत्येक मतदार हा वाघासारखा जगला पाहिजे. ही परिस्थिती मला दिसत नाहीये. लोक मला म्हणले की पूजा मोरेला 28 वर्ष वय झालं तिचं आणि तिला आमदार व्हायचे स्वप्न पडायला लागले. का आम्हाला पडू नये? का ते तुमच्या पोरांनाच पडावेत का फक्त 28 वर्ष? म्हणजे तिला खूप घाई झाली म्हणे. आत्ताशी पंचायत समितीला निवडून आली म्हणे पोरगी, जिल्हा परिषदची निवडणूक लढवायची तर आमदारकीचं स्वप्न पाहायला लागले. या महाराष्ट्रामध्ये आर पाटलांचं पोरग 25व्या वर्षी निवडणुकीला उभं राहिलं. त्यावेळेस सगळ्या चॅनलनी बातम्या केल्या की ते 25व्या वर्षी आमदार होणार आहे म्हणून. का? त्यांना सोपं आहे आमदार होणं. त्यांचा बाप आमदार राहिलेला आहे. 32व्या वर्षी आदरणीय रोहितदादा पवार हे आमदार झाले. सगळ्या चॅनलनी बातम्या केल्या की एवढ्या तरुण वयामध्ये एक पोरगा आमदार झाला. अहो ते होऊ शकतात हो, कारण की त्यांचा काका आज राज्याचा उपमुख्यमंत्री आहे. त्यांचे आजोबा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब राज्याचं नाही देशाचं राजकारण करतात. पण एक सर्वसामान्याची पोरगी जिचा बाप आमदार नाही, जिचा बाप खासदार नाही, जिचा बाप साधा ग्रामपंचायत सदस्य सुद्धा नाही, ती मुलगी जर 28व्या वर्षी आमदारकीची निवडणूक लढवत असेल तर तुमच्या पोटामध्ये का दुखतंय? हा मला त्यांना सवाल विचारायचा. आणि म्हणून मतदारांना विनंती आहे की घराणेशाही आपल्याला संपली पाहिजे. आज यांची पोरं राजकारणामध्ये येत आहेत, त्यांच्या विरोधामध्ये सामान्य घरची मुलं आज लढायला तयार होत आहेत. आणि म्हणून तालुक्यातल्या लोकांची जबाबदारी आहे ही दाब दडपशाही जर संपवायची असेल तर या लढणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीमागे तुम्ही खंबीरपणे उभं राहायला पाहिजे. अरे पवार पंडितांची पोरं जर राजकारणामध्ये पडली ना तर ती पुन्हा निवडणुकीला उभं राहतील, कारण की तो त्यांचा खानदानी धंदा आहे आणि ते 60-70 वर्षापासून तो करत आलेले आहेत. पण त्यांच्या विरोधामध्ये लढणारी माणसं, लढणारी लेकरं जर त्यांची हिंमत तुम्ही हरवली, त्यांना जर तुम्ही नाव उमेद केलं तर ही लढायला लेकरं पुन्हा एकदा तयार होणार नाहीत. आणि म्हणून यांची हिंमत जपणं ही तुमचं पहिलं कर्तव्य असलं पाहिजे. आज मनोजदादा जरांगे पाटलांचं आंदोलन आहे, त्या आंदोलनामध्ये आम्ही सक्रिय सहभागी झालेलो आहे. मला छत्रपती संभाजीराजांचा आभार मानायचा आहे की मी छत्रपती संभाजीराजांची उमेदवारी घेऊन त्यांची लेखबाळ म्हणून या रिंगणामध्ये उतरलेली आहे. अनेक प्रस्थापित नेत्यांनी आमच्या उमेदवारांना नाकारल्या, पण ज्या वेळेस छत्रपती शिवरायांनी सामान्य कार्यकर्त्यांना घेऊन त्या ठिकाणी स्वराज्याची घडी बांधली होती, त्याचप्रमाणे आदरणीय छत्रपती संभाजीराजे आमच्यासारख्या विस्थापित पोरांना उमेदवार देऊन त्या ठिकाणी ही मोठ बांधण्याचा प्रयत्न करतात. मला अभिमान असा वाटतो की छत्रपती संभाजीराजांनी मनोजदादा जरांगे पाटलांच्या आंदोलनाला कायमस्वरूपी साथ दिलेला आहे. आणि मी साक्षीदार याची, ज्यावेळेस मनोजदादा आपल्याला माहित नव्हते त्यावेळेस सुद्धा, ज्या वेळेस साष्ट पिंपळगावला आंदोलन झालं, ज्या वेळेस वडीकाळ्याला आंदोलन झालं, त्यावेळेस छत्रपती संभाजीराजे एका सामान्य कार्यकर्त्याच्या पाठीमागे उभा राहण्यासाठी कोल्हापूरवरून रातोरात गाडी घेऊन येत होते. गेवराईच्या बायपासला थांबत होते आणि तिथून घेऊन मी मनोजदादांकडे संभाजीराजांना घेऊन जात होते. ही भूमिका संभाजीराजांनी कायमस्वरूपी घेतलेली आहे. आणि म्हणून महाविकास आघाडी असेल नाही तर महायुती असेल, हे दोघं सुद्धा याच्या बाजूने भूमिका घेतलाय. मी या ठिकाणी छाती ठोकपणे तालुक्यातल्या सगळ्या लोकांना सांगते, या तालुक्याचे आमदार झाल्याच्या नंतर मी सगळ्यात पहिले सभागृहामध्ये कोणता प्रश्न मांडेल तर मनोजदादा जरांगे पाटलांची जी भूमिका असेल तीच मराठा समाजाची भूमिका मी सभागृहामध्ये मांडल्याशिवाय राहणार नाही, हा शब्द या निमित्तानं देते. आणि म्हणून जास्त काळ काही बोलणार नाही, परंतु आम्ही संघर्ष करतोय. या संघर्षाच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहण्याची भूमिका घ्या. 2 दिवसापासून टाकरवंत तालुक्याला सभा झाली, तेव्हापासून यांचं सुरू झालं, अरे पूजा मोरेला कशाला मतदान करता, तिची हवाच नाही, तिची हवाच नाही, तिची हवाच नाही. अरे माझ्यासारख्या लेकीला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की आमच्यासारख्या